नमस्कार, माझ्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. सर्वांना गुड मॉर्निंग. आज मी बाजूच्या प्लॉटातून कारले तोडले होते आणि ते कापून त्याचं तव्यावर भाजून घेणार आहे. बघू शकता तुम्ही. मी कापून घेत आहे कारले. कारले कोणाला आवडत नाहीत ना, कडू लागते, म्हणून तुम्ही अशा प्रकारे करून बघा. तुम्हाला नक्की आवडेल खायला कारल्याची भाजी. आणि खूप सोपी आहे रेसिपी, एकदम सोपी आहे. बघा, मी कापून घेतलेले आहेत कारले आणि आता त्याच्यातले बिया काढून घ्यायचे आहेत आपल्याला. साऱ्यामधलं बियाचे काढून घ्यायचे आहेत, जे निबर असतात ना त्याच्यातले काढायचे. अशा प्रकारे मी बिया काढत आहे कारल्याच्या. बघू शकता तुम्ही, बिया काढून घ्यायचे. बियानं थोडंसं हे होते ना खायला, त्यासाठी काढून घ्यायचे असतात ते बिया. काढून घेतलेलं आहे आणि आता वरून टाकायचं आहे आपल्याला मीठ. जास्त मीठ टाकायचं आहे. मीठ टाकून असं मिक्स करायचं आहे आपल्याला. जास्त टाकायचं आहे मीठ, कारण त्या कारल्यामधला कडूपणा निघून जावं असंपर्यंत मीठ टाकायचं आहे. आणि मीठ टाकून मिक्स करून आपल्याला थोड्या वेळासाठी हे कारले झाकून ठेवायचे आहेत, कारण कारल्याला पाणी सुटेपर्यंत आपल्याला झाकून ठेवायचे आहे. अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आणि नंतर झाकून ठेवून द्यायचं कारले 5 मिनटासाठी पाणी सुटेपर्यंत. बघा, पाणी सुटलेलं आहे कारल्याला आपल्या. त्याने कारल्याचा कडूपणा कमी होते. आणि आता आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहे 2 वेळेस. बघू शकता तुम्ही, पाणी टाकले कारल्यामध्ये. अशा प्रकारे धुवायचं आहे, कारण ते मिठाचा जे खरटपणा आहे ना तो कमी होतो. 2 वेळेस धुवायचं आहे स्वच्छ. मीठ आपण जास्तच टाकलं होतं ना, कारल्याचा कडूपणा जावा त्यासाठी धुवून घ्यायचं आहे 2 वेळेस आपल्याला कारले. 1 वेळेस धुतलेले आहे मी, काढून घेत आहे. अजून पुन्हा 1 वेळेस धुवायचे आहेत कारले मला. बघा, अजून दुसरी वेळेस मी कारले धुत आहे. डबल पाणी टाकलेले आहे पातेल्यात. अशा प्रकारे धुवून घ्यायचं आहे आपल्याला कारले. आणि एकदम सोपी रेसिपी आहे आणि खूप छान आहे आणि लवकर होणारी आहे. भाजी खाऊ वाटत नसली तर हे नक्की करून खाऊ शकता तुम्ही. आणि कडू अजिबात लागत नाहीत कारले. ज्यांना कारले आवडत नाहीत ना, ते अशा प्रकारे करून बघा. तुम्हाला पण कारल्याची भाजी नक्की आवडेल. आणि तवा गरम झालेला आहे आणि मी कारले टाकत आहे तव्यावर. टाकलेलं आहे, बघू शकता तुम्ही. आणि आपल्याला हे कारले भाजून घ्यायचे आहे. मस्त छानपैकी भाजून घ्यायचं आहेत आपल्याला कारले. असं पेस्ट करायचं थोडंसं, म्हणजे भाजण्यामध्ये मदत होते कारल्याला. आणि असं हलवत राहायचं कारल्याला. बघू शकता तुम्ही, कारले भाजत आहेत. असं भाजून घ्यायचं जास्त वेळ. आणि कारले भाजलेले आहेत आणि मी एकत्र करत आहे. आणि आता मी वरून मीठ टाकते. बघा, मीठ टाकलेलं आहे, बघू शकता तुम्ही. मीठ टाकल्याच्या नंतर आता आपल्याला तेल टाकायचं आहे कारल्यावरून, कारण मिरची टाकल्यानं खंक होतो ना, त्यासाठी आधी तेल टाकायचं आहे. बघा, मी तेल टाकलेलं आहे. आणि तेल टाकल्याच्या नंतर लगेच गॅस बंद करायचा. गॅस चालू असल्याने मिरची टाकल्याने जास्तच खंक होतो ना, धूळ वगैरे, खोकला वगैरे होतो, त्यासाठी कमी करायचं गॅस. वरून मी मिरची टाकलेलं आहे आणि मिरची टाकून असं मिक्स करून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही,
खूप खंक होऊ शकते, खोकला येऊ शकते मिरची टाकल्यानं. त्यासाठी गॅस बंद करायचा, वाटलं तर कमी पण ठेवू शकता. असं अशा प्रकारे मी मिक्स केलेलं आहे, बघू शकता तुम्ही. आणि किती छान दिसत आहेत कारले फ्राय, बघू शकता तुम्ही. खायला एकदम छान लागते. तुम्ही पण नक्की ट्राय करा घरी. आणि आता कारले गॅस बंद झाल्याच्या नंतर मी थोडा वेळ झाकून ठेवलेलं आहे प्लेटीमध्ये, कारण ते छान असं वाफेवर थोडेसे मऊ होतात. त्यासाठी बघा कारले कसे दिसत आहेत, छान एकदम कारले फ्राय, बघू शकता तुम्ही. आणि तुम्ही पण नक्कीच ट्राय करून बघा. आवडल्यास लाईक करा, कमेंट करा. कसं वाटत आहे कारले फ्राय सांगा.